तर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची माहिती दिली। फोनवरून रुग्णालयात ज्या वारकऱ्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली ती माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। रुग्णालयात जे जखमी वारकरी आहेत त्यांच्या प्रकृतीबद्दलही जाणून घेतल्याची माहिती आहे। देवी घटना घडली, काय सांगाल? आताच मी सगळ्या वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या महिलांना भेटून आले। खरं तर ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे। एक ट्रक वारीमध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिला जखमी आणि त्यातल्या 3 महिला मृत्यू पावलेल्या आहेत। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आत्ताच मी जखमींना पण भेटून आलेलं आहे। काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुकामार लागलेला आहे, त्यामुळे त्या चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया। आणि जशी मला लगेच घटना कळली मी लगेच इथे आले। मी ह्या साईडला होतेच, त्यामुळे मी लगेच इथे येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखीखाली सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा, अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपला महाराष्ट्राचा मागेच निघालेला होता की मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत। जखमींचाही संपूर्ण खर्च आपण करणार। अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय सांगता? चालत असताना बहुतेक ते ड्रायव्हर सकाळची वेळ असल्यामुळे बहुतेक त्यांनी काहीतरी गोळ्या घेतल्या तर असं समजतंय। चौकशी अंती मला सगळी माहिती कळेल। महिला किती होत्या, काय वाहन कशा पद्धतीने आलेलं होतं, काय चालू होतं? आणि ते महिला चालले वाटत ना ती अंगावर ट्रक गेला। त्यावेळेस लगेच वैद्यकीय सेवा पोहोचली होती त्यांच्यापर्यंत? थोडी अर्धा 10 मिनिटं वैद्यकीय व्यवस्था आली तर आम्ही जागी इथं होतोच। आम्ही टाकल्या त्या बाया उचलू किती महिला होत्या त्या? 4 जागी झाल्या, पण 4-5 जणांचं ते मोडतोड झाली त्याची। ते काय कुठून आलेल्या होत्या किंवा ती दिंडी कुठली होती? दिंडीतून पाय चालल्या होत्या त्या। आणि ते ट्रकवाल्याला काय झालं, त्या तिथं धक्का मारा ट्रकला आणि ट्रक धक्का मारून त्या निकून ट्रक आणला। तो लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। लोह्याचा ट्रक होता आणि चालणारे वेगळे होते। ज्यावेळेस ट्रक आले त्यावेळेस काय ट्रकच्या म्हणजे फास्ट गती त्याची जास्त होती? गती काय विषय काय नव्हती, पण त्या तिकडे ट्रक धक्का लागल्यामुळे ट्रकला इकडून ट्रक आला आणि या बायच्या अंगावर गेला ते।